नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्य अभ्यास पत्रिका बीए तृतीय वर्ष मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास 1601 ते 1800 यामध्ये आपण पंडिती साहित्याचे स्वरूप, विशेष या गोष्टी आपण पाहत होतो. पहिल्या तासिकेमध्ये पंडिती साहित्याचं स्वरूप आणि प्रेरणा हे दोन घटक आपण पाहिलेले आहेत. आजच्या तासिकेमध्ये पंडिती साहित्याची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पंडिती साहित्य जे आहे या प्राचीन प्रवाहामध्ये संत, पंत आणि तंत या नावाने जे साहित्य ओळखलं जातं, संत साहित्य हे आपण 5व्या सत्रामध्ये पाहिलेलं आहे. यामध्ये तंत म्हणजे पंडिती साहित्य. मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित, पंडित साम्राज, पंडित श्रीधर, पंडित नागे, विठ्ठल बीडकर, पंडित मोरोपंत इत्यादी लेखकांनी जे साहित्य लिहिलेलं आहे, इत्यादी लेखकांनी ज्या रचना केलेल्या आहेत, त्यांच्या रचनेस पंडिती साहित्य असं म्हणतात. या पंडिती साहित्यांचे नेमके वेगळेपण काय आहे? अर्थातच पंडितांनी रामायण, महाभारत, भागवत, पुराण इत्यादी जे अलौकिक साहित्य लिहून ठेवलं होतं, त्यांचा आधार घेत संस्कृत मधील नाटक असो, त्यांचा आधार घेत त्यामधील विषय उचलून ज्या लेखकांनी लेखन केलं, हे त्यांच्या साहित्याच्या त्या प्रेरणाही होत्या आणि हे त्यांच्या साहित्याचं वेगळेपणही होतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पंडिती काव्याची डौलदार भाषा व तंत्रबद्ध रचना हे पंडिती साहित्याचं वेगळेपण आहे. मोक्षप्राप्ती बरोबरच कवित्वाचा आस्वाद घेणे. मोक्षप्राप्ती खरं तर मध्ययुगीन साहित्यामध्ये संतांच्या साहित्याचं खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे. भक्ती मार्गाच्या अनुषंगाने भक्ती मार्ग आणि मोक्षप्राप्ती. पण पंडितांच्या साहित्यामध्ये मोक्षप्राप्ती बरोबरच कवित्वाचा आस्वाद घेणे हे त्यांच्या साहित्याचं खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे. रस, प्रचंड रसाचा वापर, नवरसांचा वापर, जबरदस्त पगडा पंडिती साहित्यांच्या साहित्यामध्ये आहे. हेही त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे. जाणीवपूर्वक रसांचा नवरसांचा वापर त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. अध्यात्माचे तत्वज्ञान किंवा कोणत्याही संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या पुरस्काराचे जोखड त्यांच्या मनावर नव्हते. अध्यात्माचे जोखड त्यांनी बाजूला करून टाकलेला आहे आणि कोणत्याही संप्रदायाची एक कास धरून त्यांनी लेखन केलं नाही. पांडित्य हेच त्यांचा संप्रदाय होता. पांडित्य, प्राचुर्य, रसाचा वापर, जडत्व हेच त्यांच्या आणि आख्यानपर साहित्य त्यांनी उचललेलं आहे सर्व. म्हणून कोणाच्याही विचारांचा पगडा त्यांच्या मनावर नव्हता. त्यांच्या मनावर कोणाच्या विचाराचा पगडा असेल तर ते ग्रंथ होते, त्या ग्रंथाचा पगडा त्यांच्या मनावर होता. आणि त्या वेगवेगळ्या ग्रंथातील, अर्ष महाकाव्य ग्रंथातील, संस्कृत मधील ग्रंथातील कथा त्यांना खुणवत होत्या आणि अशा कथा उचलून त्यांनी त्यावर आपली रचना केलेली आहे. जाणीवपूर्वक योजनाबद्धता, तंत्रबद्धता, कलात्मकता आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची रचना हे पंडिती साहित्याचं अजून खास वैशिष्ट्य म्हणून या ठिकाणी सांगता येईल. पंडितांनी जुनेच कथा विषय निवडले
पंडितांनी रचना विषयक नव्या जाणीवेने आणि रसिकतेने त्या हाताळल्या आणि त्यामध्ये नवे रंग भरले, जुने कथा उचलून. प्रसंग विशेष, प्रसंग सावधानता, प्रसंगानुसार पात्र रचना, हे दोष, काव्य विपर्यासाचा दोष त्यांनी पत्करून आपल्या समकालीन जीवनाचे चित्रण आपल्या साहित्यामध्ये त्यांनी रंगवलेलं आहे. तर काही ठिकाणी आदर्श, मूल्यनिष्ठ जीवनाचे चित्रणही त्यांनी त्यामध्ये रंगवलेलं होतं. पंडितांनी काय केलं की मूळ आख्यानपर्व प्रसंगावर म्हणजेच अर्श महाकाव्यावर, सामग्रीवर कलापूर्ण संस्कार केल्यानंतर निर्माण झालेले जे विदग्ध काव्य जे आहे त्याला पंडिती साहित्य म्हणायचं. म्हणजे पंडिती साहित्याचा सोर्स कोणता होता, पंडिती साहित्यातून कुठून कथा उचलल्या, तर मूळ आख्यान काव्य आणि अर्श सामग्री जी आहे भारतीय संस्कृत मधली ती. मराठीला संस्कृतचा डौल, प्रौढत्व आणि संस्काराची मान्यता मिळवून देणे हा पंडिती साहित्याचा विशेष आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. खरं पाहता आपल्या पंडित कवींची हे श्रुत सापेक्षता म्हणजेच आपली कविता वाचकांच्या किंवा ऐकणाऱ्याच्या अपेक्षेनुसार आणि कुवतीनुसार सादर होण्याची प्रवृत्ती ही इथे पंडिती साहित्यामध्ये आपल्याला दिसून येते. समाजामध्ये नेहमीच असा एक वर्ग अस्तित्वात असतो की ज्याला आपण उच्चभ्रू किंवा संपन्न स्थितीतील लोकांचा वर्ग म्हणून त्याकडे पाहिल्या जातं, त्यांना ओळखल्या जातं. उच्चभ्रू किंवा एक सुसंस्कृत वर्ग म्हणून. हा जो वर्ग आहे त्यावेळी संस्कृत प्रेमी होता. प्रत्येक काळाबरोबर वाचक वर्ग बदलत जातो, त्यांची संस्कृती बदलत जाते, भाषा बदलत जाते. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा नेम आहे. म्हणून पंडिती साहित्य ज्यावेळेस निर्माण झालं त्यावेळेस या काळातील संस्कृत भाषेचा आणि संस्कृतवर प्रेम करणारा वर्ग होता. संस्कृत साहित्यातील रसालंकाराची आणि कलाकृतींची त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांना पंडिती काव्याचे आकर्षण होते. आणि हे आकर्षण वाचकाच्या अनुषंगाने असणं स्वाभाविकच असतं. कारण एखाद्या भाषेतील जर आपल्याला जाणीव असेल, त्यामधल्या कलात्मक गुणांची जर जाणीव असेल, रसाची जर जाणीव असेल, तर आपोआपच वाचक वर्ग त्या भाषेकडे वळत असतो. या श्रोत्यांची अभिरुची, त्यांची बौद्धिक कुवत, धार्मिकता लक्षात घेऊन पंडिती काव्याने या काळामध्ये आपलं काव्य रचलेलं आहे. त्यामुळेच ते त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं. या काळामध्ये या रसिक वर्गांच्या अपेक्षानेच पंडिती काव्याचे रूप देखील या ठिकाणी सिद्ध झालेले आहे. याचाच अर्थ असा होतो की त्यावेळी पंडिती काव्य हे त्या वेळेच्या वाचकांचे संस्कृत प्रेम दर्शविणारे साधन होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. या हेतूनेच या साहित्याची निर्मिती झाली आहे असं आपल्याला वाङ्मयाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने नोंद मात्र करता येईल. काळानुसार, कालमानानुसार त्यामध्ये बदल होत गेला. त्यात भक्ती, ज्ञान, वैराग्याची शिकवण देण्याचा प्रयत्न या पुराण कथेच्या आधाराने पंडिती साहित्यामध्ये सुद्धा झालेला आहे. त्या काळी संस्कृतला मान्यता होती, म्हणूनच संस्कृत सारखी रचना महत्वाची ठरली. जी काही वैशिष्ट्ये यापूर्वी सांगितलेली आहेत पंडिती साहित्याची आणि लेखनाच्या अनुषंगाने पंडिती साहित्याची जर वैशिष्ट्ये आपण पाहिली
तर त्यामुळे कथात्मकता हे पंडिती साहित्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, नोंद करता येईल. कथात्मकता, आता यामध्ये आध्यात्मिकतेपेक्षा कथात्मकता हे खरं तर पंडिती साहित्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. संत साहित्यामध्ये काय होतं, आध्यात्मिकता हे महत्वाचं वैशिष्ट्य होतं, कथेला महत्व नव्हतं. अध्यात्म भक्ती मार्ग हे प्रमुख वैशिष्ट्य संत साहित्याचं. पण या ठिकाणी पंडिती साहित्याचं कथात्मकता हे प्रमुख आणि महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि याची सुरुवात फक्त 16व्या शतकातील पंडितापासूनच नव्हे तर या ठिकाणी महानुभव पंतांपासून आपल्याला पाहायला मिळते. महदंबेच्या ढवळ्याचे उदाहरण या ठिकाणी जर आपण घेतले तर महदंबेच्या ढवळ्यामध्ये आपल्या जिव्हाळ्याचे कौटुंबिक वातावरण आढळून येते. कृष्ण रुक्मिणी सारख्या व्यक्तींच्या स्वभाव चित्रणाचा मानवी भाव त्यामध्ये दिसून येतो. ढवळ्यांमध्ये देवीपणापेक्षा माणसाच्या स्वभावाला या कथांमध्ये प्राधान्य दिलेले आपल्याला आढळून येते. कृष्ण रुक्मिणी प्रमाणेच नारद सुदेव यांचे चित्रणही त्यामध्ये आढळून येते. रुक्मिणी सारख्या किंवा रुक्मिणीच्या सख्या कृष्णाला पाहून कशा भाळतात याचं जर वर्णन महदंबेच्या ढवळ्यामध्ये पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की सर्वांगीण देखो तुमचा वो कांतू, देखिले जे अंग तेथून ढळताच लोचेनी. पहा किती सुंदर स्वभाव चित्रण या ठिकाणी केलं आहे. म्हणजे कथेला किती या ठिकाणी महत्व आहे की ज्या डोळ्याने कृष्णाला ज्या अंगाने पाहिलं तिथून नजर हटत नाही असा भक्तिभाव या ठिकाणी कथात्मकता दर्शवते. अशी कबुली या ठिकाणी करून दिलेली आहे. पण यामध्ये रुक्मिणीच्या सख्या ज्या आहेत त्या सख्यांबद्दल रुक्मिणीचा गैरसमज होऊ नये म्हणून या ठिकाणी काय म्हणतात परत त्या सख्या, तुझा पती आम्हा पिता दुजा ना ठवे विचारू. म्हणजे पहा रुक्मिणीचा काही गैरसमज होऊ नये म्हणून तुझा पती आम्हा सखा अशा पद्धतीचं ते वर्णन करतात. म्हणून या ठिकाणी कथात्मकतेला विशेष असं महत्व आपल्याला दिसून येतं. अशी भलावणी त्या करतात. महदंबेच्या ढवळ्याचे हे उदाहरण आपण एवढ्यासाठीच या ठिकाणी सांगत आहोत की पंडिती काव्याच्या प्रवाहामध्ये अध्यात्मकतेबरोबरच काव्यात्मकताही आपल्याला या ठिकाणी आढळून येताना दिसून येते. मित्रांनो, यानंतर आध्यात्मिकता हे पंडिती साहित्याचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. भागवत पुराण ग्रंथाप्रमाणेच आध्यात्मिकता हेही आख्यान कवितेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पंडिती काव्याचा प्रवाह वेगवेगळ्या वळणाने गेलेला आपल्याला जाणवतो, दिसून येतो. चांगल्याची आवड, सद्भिरुची पंडिती काव्यातून जोपासलेली दिसून येते. संस्कृत मधील श्रेष्ठ साहित्याची सर्वमान्य श्रेष्ठ ग्रंथातील वाङ्मय गुण मराठी साहित्यामध्ये आणण्याचा प्रयत्न या पंडितांनी केला. यामध्ये स्थल वर्णन म्हणजे वेगवेगळ्या स्थळांचे वर्णन, निसर्ग प्रेम वेगवेगळ्या निसर्गातील भाव पंडिती साहित्यातून व्यक्त झाला त्या कथेच्या माध्यमातून, ऋतू वर्णन वेगवेगळे ऋतू कथेला अनुसरून पात्राला अनुसरून पंडितांनी वर्णन केलेले आहेत. राजघराण्यातील चित्रण, ज्या कथा उचलल्या त्यांनी त्यामध्ये ज्या राजघराण्यांचं वर्णन आलेलं आहे, जसे पात्र आलेलं आहे त्याचं चित्रण प्रसंगानुरूप आणि त्याला अध्यात्माची जोड पंडिती साहित्यामध्ये मिळालेली आहे. देवादिकांच्या कथा मोठ्या प्रमाणावर पंडिती साहित्यामध्ये आला. स्वयंवर रचना
ही सारी कलात्मकता मराठीमध्ये पंडिती साहित्याच्या माध्यमातून अवतरलेली आहे. महानुभाव कवी नरेंद्र मोठा व्यासंगी होते, विद्वान कवी होते. ते न्याय, वेदांत इत्यादी दर्शन ग्रंथामधून त्यांनी अगदी योग्य पद्धतीने घडवलेलं आहे. त्याचबरोबर व्याकरणशास्त्र, साहित्यशास्त्रातही ते पंडित पारंगत होते. पंडिती प्रवाहाच्या साहित्याचा जो प्रवाह आहे त्यामध्ये पांडित्याचे दर्शन, पांडित्याचा व्यासंगपणा, पांडित्याची विद्वत्ता यामध्ये साहित्यामध्ये आपल्याला दिसून येते. संस्कृत भाषेतील शब्दकळा, विविध संकेत, विविध वृत्त, अलंकार, रसपरिपोष यांनी तो भरलेला आहे. आणि या सर्वांना मूळ अध्यात्म जरी नसलं तरी अध्यात्माची जोड मात्र, कलात्मकता महत्वाची आहे म्हणून अध्यात्माची जोड मात्र या ठिकाणी पंडिताने या साहित्याला दिलेली आपल्याला आढळून येते. त्यानंतर पंडिती साहित्याचं तिसरं महत्वाचं जर वैशिष्ट्य आपल्याला सांगायचं म्हटलं तर यामध्ये नवरसांचा जाणीवपूर्वक त्यांनी वापर केलेला आहे. रसालंकाराची वाणी आपण प्रकट करीत आहोत, आपण व्यक्त करीत आहोत हे पंडित कवी आग्रहाने सांगतात. या संदर्भात वामन पंडित एका ठिकाणी म्हणतात, वामन पंडितांनी व्यक्त केला आहे, शृंगार वीर करुणादी नत रसांची लीला जगद्गुरु चिया पद सारसाची. पहा, अशा पद्धतीनं त्यांनी वर्णन केलं. तर रघुनाथ पंडित आपल्या कथेचे वर्णन करताना ते म्हणतात, होय शृंगार करून रस थारा, असं त्यांनी व्यक्त केलं. तर निरंजन माधव हा पंडिती कवी सुभद्रा चंपू बद्दल उद्गार काढताना म्हणतो, शृंगार मुख्य नवही रसमृती म्हणत. शृंगार मुख्य नवही रसमृती म्हणत, काव्यात या परिसता दिसती प्रशस्त. म्हणजे पहा, शृंगारामध्ये नवही रस अगदी मृतिमंत आहेत, आकर्षक आहेत आणि ते काव्यामध्ये जर आणले तर ते अगदी प्रशस्त दिसतात, मोहक दिसतात, आकर्षक दिसतात, असं या ठिकाणी ते म्हणतात. म्हणून नवरसांचा जाणीवपूर्वक आविष्कार पंडिती साहित्यामध्ये करण्याचा परिपोष या पंडिती विचारवंतांनी दाखवला आहे आणि ते मुख्य रस त्यांचा आहे, ती मुख्य प्रेरणा आहे नवरसांचा वापर करणं. पौराणिक कथेवर कलापूर्ण नवरसयुक्त संस्कार त्यांनी आपल्या या व्यासंगामध्ये किती नवरस ठोसपणाने भरले आहेत याची जाणीव करून दिलेली आहे. याची प्रचिती त्यांनी वाचकांना करून दिली आहे. म्हणून पहा, या ठिकाणी ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, श्लोक वामनाचा, तशीच आर्या मयूरपंताची ही कवींच्या काव्यलेखनांची विशेष मार्मिकपणाने या ठिकाणी ही ओळ आपल्याला नोंद करता येते. ज्ञानेश्वरांची ओवी, तुकारामाचे अभंग अशी एकूण संत वाङ्मयात प्रसिद्ध आहे. तशीच पंडिती साहित्यामध्ये पंडितांची श्लोक रचना आणि मोरोपंतांची आर्या प्रसिद्ध आहे. हे पंडिती साहित्याचं खास वैशिष्ट्य आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पंडिती साहित्याचं पुढचं जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये अलंकाराचा अतिरेक. पंडितांनी जाणीवपूर्वक जास्त अलंकार वापरले. सानुप्रास, समयक, अलंकृत रचना करण्यात वामन पंडित आणि मोरोपंत यांचा हातखंड होता. त्यांची उदाहरण त्यांच्या काव्यरचनेत जागोजागी आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ रामाने सेतू बांधला, त्या सेतूवर मोरोपंतांनी ज्या विविध उत्प्रेक्षका केल्या आहेत त्या मोठ्या काव्यात्मक रूपामध्ये आहेत.
यामध्ये आर्यात उपमा, उपनहुती, शोभवक्ती अलंकाराचा संगम या ठिकाणी घडवलेला आहे. म्हणून वामन पंडित मोरोपंत यांचा उल्लेख पंडिती साहित्यामध्ये खास वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने करता येईल. म्हणून या पंडिती साहित्यामध्ये जाणीवपूर्वक अलंकाराचा वापर किंवा अलंकाराचा अतिरेक झाला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पंडिती साहित्याचं महत्वाचं वैशिष्ट्य, पाचवं जे वैशिष्ट्य आहे पांडित्याचा सोस. या पांडित्याचा सोस जो आहे त्यामध्ये मध्ययुगीन मराठी वाङ्मय प्रवाहात जाणीवपूर्वक पांडित्यपूर्ण रचनेचा खरा पायंडा जर कोणी पाळला असेल तर त्यामध्ये मुक्तेश्वरांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. पंडिते काव्याच्या या स्वतंत्र प्रवाहाच्या काही खुणा महानुभव पंथामध्ये सुद्धा आढळून येतात. यामध्ये कवी नरेंद्र आणि भास्कर भट्ट बोरीकर यांचा उल्लेख आपल्याला यामध्ये करता येईल. त्यांची कविता आख्यानक वळणापर होती, आख्यानक वळणावर जाणारी होती. त्यालाच मुक्तेश्वराने पंडिती वळण प्राप्त करून दिलं. म्हणून पांडित्याचा सोस हा महानुभव पंथांपासून ते मुक्तेश्वरापर्यंत जाणवतो. मुक्तेश्वराने एक पांडित्याची वेगळी छटा त्यामध्ये दिलेली आहे. म्हणून संत काव्यापेक्षा वेगळी प्रेरणा आणि भूमिका घेऊन ही पंडिती कविता आपल्याला या ठिकाणी येताना दिसून येते. म्हणूनच पंडिती साहित्यामध्ये कथात्मकता, आध्यात्मिकता, नवरसांचा जाणीवपूर्वक वापर, त्याचबरोबर अलंकार यांचा अतिरेक वापर आणि पांडित्येचा सोस ही पंडिती साहित्याची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पंडिती साहित्याच्या प्रेरणा, पंडिती साहित्याचं स्वरूप आणि पंडिती साहित्याचं वैशिष्ट्य हे पंडिती साहित्याच्या अनुषंगाने तिन्ही घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. या नंतरच्या तासिकेमध्ये पंडिती साहित्यामधले प्रमुख पंडित कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.